हॅलो फ्रेंड्स, मी तुमचं स्वागत करते मिनी ब्लॉग 6मध्ये। तर तुम्ही बघू शकता संध्याकाळची वेळ आहे। मी आमच्या मुलीला देविकाला आणायला बस स्टॉपला चाललेले आहे। तर हे बघू शकता तुम्ही। गाड़ी नड़ दो। ನಾನು ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ತೀನಿ ನೋಡಿ। उद्या गुरुवारची पूजा असल्यामुळे आम्ही पूजेच्या सामान आणण्यासाठी मार्केटमध्ये चाललेलो होतो। तुम्ही बघू शकता संध्याकाळची वेळ आहे। तर 5 वाजता आम्ही संध्याकाळी बाहेर चालले होतो। तर त्यावेळेचा हा मिनी ब्लॉग आहे। तर तुम्ही शेवटपर्यंत बघू शकता। अशा प्रकारे आम्ही रस्त्याच्या साईडने चाललो होतो। मार्केट आमच्या शक्यतो घराजवळच आहे, त्यामुळे आम्ही पायी चालत होतो। 10 मिनिटांमध्येच जवळ एवढं मार्केट यार्ड आहे आमच्या, त्यामुळे आम्ही बसने न जाता हे बघू शकता। सर्वात प्रथम माझं मिक्सरचं भांडं खराब झालं होतं, तर मी सर्वात प्रथम ते रिपेअरिंगला टाकलेलं आहे। जे छोटं मिक्सरचं भांडं असतं ते रिपेअरिंगला टाकून मी आता पुढं बाजाराला चालले होते। तर ते व्हायला 10 मिनिटं लागणार होते। तोपर्यंत मी भाजीपाला और जे काही पूजेचं सामान आहे त्यासाठी सर्वात प्रथम पूजेचं सामान आणायला आलेले आहे। तुम्ही बघू शकता ही उद्या गुरुवारची पूजा असल्यामुळे गर्दी किती आहे। ते सगळं पूजेचं सामान भेटतं, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। हे घराच्या जवळच आहे, अगदी नजदीक 10 मिनिटाच्या अंतरावर हे सगळं आहे। गुरुवारच्या पूजेला जे काही सामान लागतं जसं की मूर्ती, हार, नारळ वगैरे जे काही फुलं, हार सगळं एका ठिकाणीच भेटतं। तशा प्रकारे मी खरेदी करा हे बघू शकता। मावशी कशी मला मार्गेनी करू देत नाही, फिक्स रेट लावत आहे, पण मी पण खूपच चिकट आहे। तर मावशीला कमी रेटमध्येच द्यायला सांगते। तर ते मावशी बघू शकता तुम्ही, मला नाही नाही म्हणत आहे, तरी पण मी तिला सोडत नाही आहे, मला कमी करून द्या असं सांगत आहे। तर तुम्ही बघू शकता लक्ष्मीची मूर्ती आहे। तर मी ते मला पसंत पडलेलं आहे आणि लक्ष्मीचे जे काही ड्रेस असतात ते पण मी घेतलेले आहे। तर तुम्ही बघू शकता मंडईमध्ये किती गर्दी आहे। अगदी सगळे बायका इथंच आहेत त्यावेळेस, ज्यांना पण मूर्तीचं सामान वगैरे घ्यायचं असेल तर ते बघू शकता। इथं सगळं किती एका ठिकाणी भेटत आहेत, फुलं, हार, नारळ वगैरे सगळं एका ठिकाणीच आहेत। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। तर ते फूल, हार वगैरे सगळं घेतलेलं आहे आणि लक्ष्मीची मूर्ती पण घेतलेली आहे। इकडे साईडला परत दुसरं काही फळ वगैरे घेते, फळाचे काठ वगैरे। तर दुसरं मी बघत आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। ते सगळं पूर्ण भरलेलं आहे, फ्रूट सगळे एका ठिकाणीच भेटतं। हे बघा पूजेचं जे काही सामान आहे, केळी बघू शकता, जे काही पूजेचं सामान एका ठिकाणीच आहे। तर तुम्ही बघू शकता किती गर्दी झालेली आहे। हे बघू शकता किती ताजे हार आहे, ते बघू शकता। नारळ सगळं एका ठिकाणीच अवेलेबल असतं, अगदी घराच्या 10 मिनिटाच्या अंतरावर। हे बघू शकता। अशा प्रकारे मी सगळं थोडंसं सामान घेतलेलं आहे आणि हे बघू शकता पूजेचं ताट, रेडीमेड ताटच आहे। हे बघू शकता, हे तर खूपच महाग सांगता येते, 100-80 रुपये प्लेट असं म्हणतायत। हे तुम्ही बघू शकता किती छान फ्रेश ताट आहे। आम्ही त्यांना नुसतं भाव विचारत आहे, ऑलरेडी आम्ही ताट घेतलेलं आहे। पूजेचं सामान पण आम्ही ऑलरेडी सगळं घेतलेलं आहे, पण असंच आपण हे बघू शकता किती छान मूर्ती आहेत लक्ष्मीचे, किती सुंदर सुंदर आहे। तुम्हाला जवळून दाखवते, हे बघू शकता किती सुंदर आहे। रेट पण ते तसं जास्त पण नाही सांगत आहे, थोडंसं सांगितलं तरी पण ते कमी करून देत आहेत। किती सुंदर लक्ष्मीच्या मूर्त्या आहेत। ना ಕೂತೋರ್ರಿ ಅವ್ರು ಬಲ್ಲಿ ನಡ್ರಿ
ಬಾಳಿಕೆ ಕೇಳ್ರಿ ಜನ ಹೆಂಗೋ ಬಾಳಿಕೆ ಕೇರ್ ಭಾಷೆ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲಿದ್ದೆ ಕೇಳಿ कशी आहे 50-60 काल बाबू नमी काल कुठली 50 आहे मावशी आता आम्ही ते फळं घेत आहे. फळ्यामध्ये बघू शकता ॲपल, केळी असं सर्व प्रकारचे फळं आहेत तिथं. तूच जर तुझा हात उंच घेतलंय अशा प्रकारे आमचं हे काही मंडईतलं सामान घेऊन संपलेलं आहे. आता बेकरीमध्ये आलेले आहे. तर पोराला घरी सोडून घेतले होते म्हणून त्यांना थोडंसं खाण्यासाठी मी घेतलेलं आहे. थोडंसं 1-2 पीस केक घेतलेले आहेत आणि चॉकलेट घेतलेले. अशा प्रकारे तिथलं खरेदी करून आम्ही घरी आता रिटर्न चाललेलो आहे. ते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता हे बघू शकता मिक्सरचं भांडं जे आधी मी ठेवलेलं होतं तर ते माझं रिपेअर झालेलं आहे. अगदी ते आतलं थोडंसं स्क्रू लूज झालं होतं त्यामुळे ते मिक्सर काम करत नव्हतं. तर त्या भैयाने रिपेअर करून दिलेलं आहे आणि ते मी आता घरी घेऊन जाते. तरी अगदी झालेलं आहे. कारण आधी खूप टाईट होतं माझं म्हणून काही प्रॉब्लेम नाही ना बघू शकता अशा प्रकारे मी सगळं सामान घेऊन घरी आलेली आहे. घरी आल्यानंतर जे काही पूजेचं सामान राहिलं आणलेलं होतं ते बाजूला करून ठेवते. नाहीतर पोरं अस्ताव्यस्त करून ते पूर्ण सामान खराब करून ठेवतील. आणि जे काही देवीचे सामान आहे ते साईडला उद्या पूजेसाठी लागणार होते ते साईडला करून ठेवलेले. तुम्ही बघू शकता देवीचा जे काही कपडे घेतलेले किती सुंदर आहे आणि त्याची मूर्ती पण खूप सुंदर अशी आणलेली आहे मी अगदी स्वस्तमध्ये. तर अशा प्रकारे जे काही मी सामान आणलं होतं साईडला करून ठेवत आहे. आणि जे आता संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागत आहे ते हे सगळं साईडला करून ठेवलेलं आहे मी. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे पोरांचा चालूच आहे टी व्ही बघण्याचा कार्यक्रम. आणि हे पूजेला लागणारे मग सर्व पूर सामान मी साईडला करून ठेवत आहे आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाला तर लागणार आहे. तर तुम्ही बघू शकता हे जे काही सामान आणलेलं मी ते सगळं पूर्ण साईडला करून ठेवलेली आहे. हे बघू शकता ठेवल्याबरोबर पोरांची धिंगाणा मस्ती चालूच आहे. उचलाउचली वगैरे करत आहेत ते. त्यामुळे मी थोडंसं आता त्याला साईडला करून ठेवते. तरी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. बघा उचलाउचली चालू आहे मी तू करत. हे बघू शकता कसं बघतायत हे बघू शकता दाखवणं चालू आहे आजीला. हे बघू शकता किती मॅचिंग आणलेले आहे आम्ही देवीची मूर्ती आणि कपडे. तर ते दाखवणं चालू आहे. तसं अशा प्रकारे संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तरी बघू शकता मी सर्वात प्रथम चटणी हिरवी मिरची ठेचा करते. त्यासाठी मी सर्वात प्रथम हिरवी मिरची आणि शेंगदाणे लसूण थोडंसं मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे. आणि तेल गरम करून जिरे मोहरी कढीपत्ता टाकून जे काही हिरवी मिरची शेंगदाणा लसूणची पेस्ट केलेली आहे ते आता ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. हळद टाकून घ्यायची थोडंसं मीठ आणि जे काही हिरवी मिरची शेंगदाणे लसूण बारीक करून घेतलेले कोथिंबीर मिक्सरला आता त्या फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आणि तेलामध्ये चांगलं थोडं परतून घ्यायचं. ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. ह्या ठेचामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी टाकायचं जास्त नाही. जे काही मिरची आपण कच्च्या आहेत ना तर ते भाजलेलं नाही आहेत तर त्यामध्ये कच्चापणा जाण्यासाठी थोडंसं पाणी टाकून थोडंसं त्याला शिजून घ्यायचं. जास्त नाही आहे ताट लावून 2 मिनटं शिजून घ्यायचं. आणि शिजून झाल्यानंतर हे बघू शकता गरमागरम आपले ठेचा एकदम रेडी. हे ठेचा चांगलं 7-8 दिवस फ्रीजमध्ये टिकू शकतो. आणि इकडं साईडला बघू शकता एक अर्धा किलो मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. या पिठाला चिकटपणा जे कमी नेऊन भाकरी न घालता मी आता थालीपीठ करणार आहे. तुम्ही बघू शकता एक अर्धा किलो ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. ज्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेले ओवा टाकलेले जिरं टाकलेले. आता हळद टाकणार आहे आणि मिक्सर हे बघू शकता तीळ पण टाकलेलं आहे. आणि मिक्सरला हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण अद्रक
हे सगळं टाकून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. ह्याची हिरवी मिरचीची पेस्ट आहे तर ते पण चवीनुसार टाकून घ्यायचं आहे. कोथिंबीर वाटलं असं थोडं बारीक चिरून घ्यायचं. हे सगळं सर्वप्रथम हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर पिठीला चिकटपणा नाही म्हणून मी एक पातेलं गरम पाणी केलेलं आहे. तर गरम पाणी करून हे पीठ हळूहळू मळून घ्यायचं आहे. हळद पण टाकून घ्यायचं आहे. गरम पाणी करून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं. तर तुम्ही व्हिडिओमध्ये स्किप बघू शकता. वेळेस स्किप न करता शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला समजेल. गरम पाणी साईडला करून ठेवलेलं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. सर्वात प्रथम थोडं थोडं पाणी टाकून ॲड करून थोडंसं घट्टसर पीठ मळून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही मळायचं आहे. तर घट्टसर पीठ मळायचं. सर्वात प्रथम हे जे काही घेतलेलं आहे ते हाताने बारीक मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर पाणी ॲड करायचं. थोडं थोडं पाणी ॲड करायचं. एकदम पाणी नाही ओतायचं. थोडं थोडं पीठ पाणी ॲड करून घट्टसर असं ज्वारीचं पीठ मळून घ्यायचं. आणि हे जे काही थालीपीठ आहेत खायला एक नंबर टेस्टी आणि हे पौष्टिक आहेत आणि आरामशीर 2-4 दिवस शिकू शकता. तर तुम्ही कुठं बाहेर गावाला वगैरे चालला असाल तर त्यावेळेस तुम्ही असले गरमागरम थालीपीठ करून घेऊ शकता आणि खायला पण एकदम टेस्टी आहेत आणि ते 4-5 दिवस आराम टेस्ट शिकतात. तर तुम्ही बघू शकता असे घट्टसर पीठ मी मळलेले आहे. आणि मैत्रिणीकडे मी आता साईडला थालीपीठ करायला घेतले आहे. तुम्ही बघू शकता गॅसवर लोखंडी तवा गरम करायला ठेवलेली आहे. खाली एक ताट ठेवलेलं आहे आणि एक कपडा मी ओलसर करून ठेवलेला आहे आणि कोंडा घेतलेला आहे आणि थोडंसं खाली कापड ओलं करून ठेवलेलं आहे आणि हातानं असं थोडंसं दाबायचं आहे. जास्त प्रेस नाही करायचं. अलगद हाताने दाबायचं आहे. गोल 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 करून दाबून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हाताला पाणी लावून मी असं दाबून घेते. तर गोल आकार थालीपीठ तयार करून मध्ये होल पाडायचं आहे आणि साईडला तवा गरम करत आहे. तुम्ही बघू शकता किती छान मी थापलेलं आहे. तर इकडे साईडला मी तवा गरम करत ठेवलेलं आहे. आता हे थालीपीठ मी तव्यावरती थोडंसं तेल टाकलेलं आहे. आता जे काही थालीपीठ आहे ते कापडासकट मी आता त्यावर टाकून घेणार आहे आणि जे काही पीठ आपण ह्याला लावलेलं आहे ते ऑटोमॅटिक निघतं. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान मध्ये होल पाडलेलं आहे आणि जिथं होल आहे साईडला आपण तेल टाकून घ्यायचं आहे आणि झाकण लावून चांगलं दोन्ही साईडला खरपून भाजून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता. तर हे असं तेल टाकून घ्यायचं म्हणजे सगळीकडं तेल जातं आणि चांगलं सगळीकडं भाजून निघतं खरपूस. आणि झाकण लावायचं 1-5 मिनटं एका साईडनं शिजून घ्यायचं. तशा प्रकारे दुसरं थालीपीठ मी थापून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता हे एका साईडनं झालेलं आहे. आता मी पलटी करून घेते. दुसऱ्या साईडनं पण चांगलं खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि बघू शकता खमंग असं थालीपीठ अगदी झटपट असं संध्याकाळच्या वेळेला काय करावं सुचत नव्हतं त्यामुळे मी हे असं केलेलं आहे. तर बघू शकता किती छान असं गरमागरम थालीपीठ झालेलं आहे आणि खायला एक नंबर टेस्टी आणि दिसायला पण किती सुंदर झालेलं आहे. तर हे थालीपीठ झालेलं आहे तर मी तुम्हाला काढून दाखवते. तर बघू शकता गरमागरम थालीपीठ आणि ठेचा आणि दही वा म्हणजे एक नंबरच. तर तुम्ही खायला नक्की या मैत्रिणींना. तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे. अगदी खरपूस दोन्ही साईडनं भाजून घेतलं. तुम्हाला तूप किंवा बटरला आवडत असेल तर तुम्ही लावू शकता. अशी गरज नाही आहे कारण असं खाल्लं तरी पण खूप छान लागते. आता हे झालेलं आहे तर मी काढून घेते. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता सगळ्या असं साईडनं उलटण्याच्या साईडनं दाबून सगळं चांगलं खरपूस भाजून घेतलेलं आहे. मी आता हे ताटमध्ये काढून घेणार आहे. दुसरं जे काही थालीपीठ आहे ते पण मी थोपून ठेवलेलं आहे ताटवर. तिकडं साईडला तुम्हाला दिसत असेल तरी बघू शकता गरमागरम थालीपीठ किती छान दिसतं झालेलं आहे. तर दुसरं मी टाकून घेते. हे सेम असंच करायचं. थोडं तेल लावायचं तव्याला लावून सगळं पसरून घ्यायचं आणि कापडच्या सकट जे काही पीठ आहे ते तव्यावरती टाकून घ्यायचं. तुम्ही बघू शकता असं टाकायचं आहे आणि हे बघू शकता कसं निघते ते अलगदपणे निघते. जास्त मी दुसऱ्याच्या वेळेस जास्त पाणी लावलं होतं त्यामुळे निघताना प्रॉब्लेम होत होता. पण जास्त पाणी लावायची गरज नाही. अगदी थोड्याशा पाण्याने पण निघून जातं. हे बघू शकता. पहिल्यांदा वेळेस चांगलं निघालं तर दुसऱ्या वेळेस मी थोडंसं जास्तच पाणी लावलं त्यामुळे निघताना थोडासा प्रॉब्लेम झाला. पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. आता मला कळलं तरी बघू शकता अशा प्रकारे दुसरं पण थालीपीठ मी असंच भाजून घेते खरपूस चांगलं. तर हे पण असंच आहे. अशाच प्रकारे मी बाकीचे थालीपीठ पण करून घेणार आहे. बाकीचे जितके होतील तितके थालीपीठ करून घेणार आहे आणि हे पण असे बघू शकता अशा प्रकारे सर्व थालीपीठ रेडी आहेत. किती छान दिसत कलर आणि अप्रतिम आलेलं खायला पण एक नंबर टेस्टी झालेलं. तर तुम्ही ह्या भाजीची रेसिपी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर तुम्ही बघू शकता मी तुम्ही किती छान झालेलं आहे. तर हे गरमागरम थालीपीठ तुम्हाला मी सर्व करून दाखवते. तर हे बघू शकता थालीपीठ किती सुंदर झालेले आहेत. तर हे बघू शकता मी थालीपीठ तुम्हाला घेतलेलं आहे सर्व करण्यासाठी म्हणून. हे बघू शकता गरमागरम थालीपीठ घरगुती ठेचा आणि दही वा म्हणजे एक नंबरच जेवण आहे. हे बघू शकता अशा प्रकारे संध्याकाळचा आमचा हा जेवणाचा मेनू होता. तरी बघू शकता काय करू कळत नव्हतं त्यावेळेस असं पटकन सुचलेला रेसिपी मी ट्राय केलेला आहे. तरी बघू शकता ठेचा दही आणि थालीपीठ. तर तुम्ही पण या खायला नक्की आणि खायला तर एक नंबर टेस्टी झालेले आहेत. ह्या पद्धतीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलमध्ये न्यू असाल माझ्या चॅनलवरती जर न्यू असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका. तर तुम्हाला मी जवळून दाखवते. हे बघू शकता किती छान अशी अप्रतिम टेस्ट झालेली आहे. थालीपीठ म्हणलं की खायला कोणी नाहीत म्हणत तर एक नंबरची टेस्ट लागते. तर हे बघू शकता ह्या पद्धतीची रेसिपी नक्की ट्राय करा.
लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे आणि अगदी गरमागरम खुसखुशीत थालीपीठ. हे बघू शकता मी जास्तीत जास्त करून ठेवलेले आहे खाण्यासाठी म्हणून गरमागरम. हे बघू शकता किती छान असा कर्रा आला रे, वाटत पण नाही की ज्वारी